नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की ही माहिती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, कारण त्या घटना कोणत्या काळात घडलेल्या आहेत हे समजण्यासाठी आपल्याला जे शब्द महत्त्वाचे आहेत की ज्यांना आपण टू बी ची रूपे म्हणत असतो त्यांचा वापर केव्हा कशा पद्धतीने केला जातो हे जर आपल्याला समजायचं असेल तर आपल्याला हे जे काही पार्ट्स आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। आजच्या टॉपिकच्या माध्यमातून टू बी ची रूपे यातील शेवटचा जो पॉइंट आहे तो आज आपण समजून घेणार आहोत। आणखीन टू हॅव ची रूपे असतील ते आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। ते सुद्धा अशा टप्प्याटप्प्याने आपण समजून घेणार आहोत, म्हणजेच आपला व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही आणि ती माहिती आपल्याला सविस्तर समजायला मिळेल प्रत्येक घटकावर आधारित। ठीक आहे, तर आपल्या पाल्यापर्यंत ही माहिती पोच करा, जेणेकरून प्रत्यक्ष त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल, त्यांची प्रोग्रेस वाढण्यासाठी मदत होईल। आणखीन एक महत्त्वाचं म्हणजेच काय की वाक्याचा अर्थ समजून घेत असताना त्यातील जे काही महत्त्वाचे शब्द असतात त्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती असावेत। म्हणजेच मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की तुम्ही काय करा, शब्दसंग्रह वाढवा। म्हणजे त्या वाक्यामध्ये जे काही महत्त्वाचे शब्द दिलेले आहेत त्या शब्दाचा अर्थ जर आपल्याला कळला तर आपण सहजरित्या त्या वाक्याचा मराठीमध्ये रूपांतर करू शकतो। म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही शब्दसंग्रह वाढवा, इन्क्रीज युअर व्होकॅब्युलरी। ओके, ठीक आहे। तर आज आपण जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करतोय। आज आपण ज्या घटका संदर्भात माहिती समजून घेणार आहोत तो आहे भविष्य काळातील टू बी चे रूपे। भविष्य काळातील टू बी ची रूपे जे आहेत ते आपण आजच्या टॉपिकच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण वर्तमान काळातील टू बी ची रूपे समजून घेतली, भविष्य काळातील टू बी ची रूपे समजून घेतली। आज आपण समजून घेत आहोत भविष्य काळातील। मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण वर्तमान काळातील टू बी ची रूपे, त्याचबरोबर भूतकाळातील टू बी ची रूपे आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे भविष्य काळातील टू बी ची रूपे। या संदर्भात आपण सविस्तर माहिती समजून घेणार आहोत, पण तत्पूर्वी या ठिकाणी एक वाक्य लिहिलेलं आहे, त्याची माहिती व्यवस्थित लक्षात ठेवा। म्हणजेच काय की आपल्याला पुढचे जे काही वाक्य असतील ते वाक्य समजण्यासाठी सोपे जातील। पहा, भविष्य काळात टू बी चा वापर असणे किंवा होणे या अर्थाने केला जातो। भविष्य काळात टू बी चा वापर केव्हा केला जातो तर असणे किंवा होणे या अर्थाने त्याचा वापर केला जात असतो। त्यात शॅल बी, विल बी ही भविष्य काळातील टू बी ची रूपे आहेत। शॅल बी अँड विल बी हे जे दोन शब्द आहेत हे आहेत भविष्य काळाच्या वाक्यामध्ये वापरले जाणारे टू बी ची रूपे। ओके, मग याचा प्रत्यक्ष वापर केव्हा केला जातो, कशा पद्धतीने केला जातो ते आपल्याला वाक्यांच्या मदतीने समजून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण एक छोटासा तक्ता केलेला आहे, तो पहा। पुरुष एकवचन अनेक वचन, म्हणजे पर्सन, सिंग्युलर अँड प्लुरल। फर्स्ट पर्सन मध्ये काय म्हटलेलं आहे, एक वचन काय वापरला जातो, आय शॅल बी। आय शॅल बी, आय शॅल बी मीन्स मी असेल। आय शॅल बी म्हणजेच मी असेल। अनेक वचन मध्ये त्याचा वापर कोणत्या पद्धतीने होत असतो, अनेक वचन। एक वचन अनेक वचन पहिल्यापासून आपण समजून घेतोय। सिंग्युलर म्हणजेच एक वचन, प्लुरल म्हणजेच अनेक वचन। ओके, टुगेदर वी शॅल बी, वी शॅल बी आम्ही असू। आम्ही एकापेक्षा अधिक व्यक्ती जर असतील तर तेव्हा वी हा शब्द वापरला जातो आणि अनेक वचनीमध्ये शॅल बी असा वापर हा होत असतो। पुढे पहा, सेकंड पर्सन म्हणजेच द्वितीय पुरुष, यू विल बी। यू विल बी मीन्स तू असशील। यू विल बी म्हणजेच तू असशील। त्याचाच अनेक वचनीमध्ये वापर कसा होतो, यू विल बी सेम, इंग्लिश शब्द सेम आहेत परंतु अर्थ कसा आहे मराठीमध्ये, यू विल बी मीन्स तुम्ही असाल। अनेक वचनीमध्ये तुम्ही असाल। ओके,
थर्ड पर्सन पहा, ही विल बी, शी विल बी, इट विल बी. ही विल बी मीन्स तो असेल, शी विल बी मीन्स ती असेल, इट विल बी ते असेल. यांचाच अनेक वचनी शब्द कोणता, तर दे. आणि भविष्य काळामध्ये जर समजा आपल्याला वाक्य तयार करायचे असतील भविष्य काळाचा विचार करून, तर त्याला वापरला जातो विल बी. सहाय्यकारी क्रियापद वापरला जात असतो विल बी. दे विल बी, दे विल बी म्हणजेच ते असतील, त्या असतील, ती असेल. ओके, अशा पद्धतीने या तक्त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी समजायला मिळते. तक्त्याच्या आधारे त्याचबरोबर या ठिकाणी जे काय म्हटलेलं आहे शॅल बी अँड विल बी यांचा वापर असणे किंवा होणे या अर्थाने भविष्य काळातील वाक्यांमध्ये वापरला जातो. ते कशा पद्धतीने त्यासाठी आपण समजून घेणार आहोत. पहिला आपला मुद्दा आहे तो म्हणजेच अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस मीन्स ओकारार्थी वाक्य. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस मीन्स ओकारार्थी वाक्य. नेक्स्ट आहे निगेटिव्ह सेंटेन्सेस अँड इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य या वाक्यांच्या मदतीने आपण हे अधिक क्लिअर करणार आहोत. त्यातील पहिला टॉपिक आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, होकारार्थी वाक्य. पहा, आय शॅल बी अन ऑथर. आय शॅल बी अन ऑथर. ऑथर म्हणजेच काय, तर ऑथर म्हणजेच लेखक. काय म्हटलेलं आहे, आय शॅल बी. शॅल बी म्हणजेच काय, तर त्याचा अर्थ म्हटलेला आहे असणे किंवा होणे. ओके, आय शॅल बी. मग याचा अर्थ काय होईल, तर आय कोण म्हणतोय, तो व्यक्ती काय म्हणतोय, आय शॅल बी अन ऑथर. आय शॅल बी अन ऑथर भविष्य काळाचा विचार करून म्हटलेला आहे. अर्थ काय होईल, आय शॅल बी अन ऑथर म्हणजेच मी लेखक असेल. समजा या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता आय शॅल बी अ डॉक्टर. अ डॉक्टर म्हणजेच वैद्य. मग काय त्याचा अर्थ काय होईल, की मी वैद्य असेल, की भविष्यात आपण काय होऊ शकतो त्याचा विचार करून या ठिकाणी ते वाक्य म्हटलेले आहेत. ओके, सेकंड, ही विल बी अ गुड ऍक्टर. ही विल बी अ गुड ऍक्टर. पहा, विल बी असणे किंवा होणे या अर्थाने ते शब्द वापरलेले आहेत. म्हणजेच काय, ही म्हणजेच तो. पहा, ही मीन्स तो. अ गुड ऍक्टर. ऍक्टर म्हणजेच काय, तर अभिनेता. गुड म्हणजे चांगला अभिनेता. काय याचा अर्थ काय होईल, ही विल बी अ गुड ऍक्टर म्हणजे तो चांगला अभिनेता होईल. तो चांगला अभिनेता होईल या अर्थाने ते वापरलेले आहेत. नेक्स्ट, there will be a pen in his hand. There will be a pen in his hand. आता या ठिकाणी कोणता आहे सहाय्यकारी क्रियापद, विल बी. टू बी चे रूपे कोणत्या आहेत, तर विल बी हा वापरलेला आहे. there will be a pen in his hand म्हणजे त्याच्या हातात पेन असेल. त्याच्या हातात पेन असेल. जसं की आय हॅव अ मार्कर, की माझ्याजवळ मार्कर आहे. आपण पुढचा विचार करून जर म्हटलं तर काय होईल, देअर विल बी अ पेन इन हिज हँड. त्याच्या हातात पेन असेल. ओके, या ठिकाणी जर समजा आपण शब्द बदलले तर वेगळे अर्थ तयार होत असतात. पेन ऐवजी आपण फ्लॅग म्हटला तर फ्लॅग येईल, ध्वज येईल. बरोबर, या ठिकाणी समजा आपण म्हटलं ग्लास तर ग्लास त्याचा वाक्य वेगळा तयार होईल. म्हणजे आपण जे महत्वाचे शब्द आहेत ते जर आपण चेंज केले तर त्या ठिकाणी वाक्याचा अर्थ हा चेंज होत असतो. परंतु काळ मात्र बदलणार नाही. जर आपण काळ जे हेल्पिंग वर्ड्स आहेत किंवा टू बी ची रूपे आहेत ते जर आपण चेंज केले तर मात्र तो बदल होऊ शकतो. नेक्स्ट, देअर विल बी अ रिंग इन युअर हँड. देअर विल बी अ रिंग इन युअर हँड म्हणजे तुझ्या हातात अंगठी असेल. देअर विल बी अ रिंग इन युअर हँड. देअर विल बी असेल म्हटलेला आहे कोणाच्या हातात, युअर हँड. युअर हँड म्हणजेच कोण, तर तुझ्या हातात काय असेल, रिंग असेल. रिंग म्हणजेच काय, तर अंगठी. म्हणजेच तुझ्या हातात अंगठी
असेल. देअर विल बी अ रिंग इन युअर हँड. ओके. नेक्स्ट, दोज विल बी युअर्स फ्लावर्स. दोज विल बी युअर्स फ्लावर्स. ती तुझे फुले असतील. दोज विल बी युअर फ्लावर्स म्हणजेच ती तुझी फुले असतील. नेक्स्ट, वी शॅल बी इन पुणे. वी शॅल बी इन पुणे. आम्ही पुण्यात असू. असू आहोत का? नाही. होतो का? नाही. असू म्हणजेच आम्ही पुण्यात जाणार असू किंवा आम्ही त्या ठिकाणी भविष्यात आम्ही त्या ठिकाणी जॉब निमित्ताने आम्ही त्या ठिकाणी सेटल होऊ. अशा पद्धतीने ते विचार करून सांगितलेले आहेत. ही विल बी रिच. ही विल बी रिच. ही विल बी असेल ना. काय असेल? रिच. कोण? तर तो श्रीमंत असेल. स्वप्न पाहायला काय जातं, बरोबर की नाही? आपण जर समजा आपण म्हणू शकतो स्वतःला आय शॅल बी रिच. आय शॅल बी रिच म्हणजेच मी श्रीमंत असेल. ओके. या ठिकाणी म्हटलेलं आहे ही विल बी रिच. तो श्रीमंत असेल. अँड लास्ट आहे दे विल बी अवर फ्रेंड्स. दे विल बी अवर फ्रेंड्स. फ्रेंड्स म्हणजे मित्र. अवर म्हणजे कोणाचे? आमचे. कोण? ते. म्हणजे दे मीन्स ते. तर ते आमचे मित्र असतील किंवा होतील. म्हणजे अशा पद्धतीने शॅल बी, विल बी, विल बी हे जे टू बी चे रूपे आहे त्या टू बी च्या रूपांच्या माध्यमातून आपल्याला त्या वाक्याचा अर्थ हा कळत असतो किंवा तो वाक्य कोणत्या काळातील आहे हे आपल्याला समजायला मिळत असतं. ओके. नेक्स्ट पहा, निगेटिव्ह सेंटेन्सेस. निगेटिव्ह सेंटेन्सेस मीन्स नकारार्थी वाक्य की ज्याच्यातून आपल्याला नाही किंवा नकार मिळण्याच्या दृष्टिकोनाने निगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह इन्फॉर्मेशन आपल्याला मिळणार असते. पहा, देअर विल बी नॉट बी अ गार्डन. देअर विल बी नॉट बी अ गार्डन. गार्डन मीन्स बगीचा. देअर म्हणजेच तेथे, तेथे बाग नसेल. ओके. नेक्स्ट, he will not be happy at all. He will not be happy at all. तो कधीच आनंदी नसेल. तो कधीच आनंदी नसेल. He will not be. He will not be. तो will be not be happy at all. At all म्हणजेच कधीच. Not या शब्दाचा अर्थ आहे नसेल किंवा नाही, नसणार. ओके. He will not be happy at all की तो कधीच आनंदी नसेल. Next, it will not be our chair. It will not be our chair. It will not बघा be. ओके. It will not be our chair म्हणजे ती आमची खुर्ची नसेल. जागा ठरलेल्या असतात त्यानुसार आपण सांगू शकतो इट विल नॉट बी our chair म्हणजे ती आमची खुर्ची नसेल. ओके. नेक्स्ट, this will not be my office. Office means कार्यालय. Okay. This will not be my office. हे माझे कार्यालय नसेल. हे माझे कार्यालय नसेल. I shall not be asleep. I shall not be asleep. मी झोपलेला नसेल. थोडक्यात काय की मी ती क्रिया करत नाही हे सांगण्यासाठी सुद्धा नॉट या शब्दाचा वापर केला जात असतो. ओके. जसं की मी असं म्हणू शकतो आय एम नॉट अ टीचर की मी शिक्षक नाही. आपण ते होकारार्थी म्हणू शकतो आय एम अ टीचर मी शिक्षक आहे. नकारार्थी कसं म्हटलं आपण आय एम नॉट अ टीचर मी शिक्षक नाही. ओके. म्हणजेच थोडक्यात आपल्याला हा फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे. वाक्यामध्ये कशा पद्धतीने वापर केला जातो, तेच वाक्य नकारार्थी कसे केले जातात आणि तेच सेंटेन्स भविष्यकाळातील की ज्या वाक्यामध्ये शॅल बी, विल बी चा वापर करून प्रश्न कसे तयार केले जातात ते सुद्धा आपण समजून घेऊया लगेचच. तर आपण प्रश्नार्थक वाक्य समजून घेतोय. टॉपिक आहे आपला इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. त्यातील पहिला पॉइंट बघा आपला. पहिला वाक्य, विल दिस बी अवर प्लेग्राऊंड. विल दिस बी अवर प्लेग्राऊंड म्हणजेच काय? विल दिस बी अवर प्लेग्राऊंड. प्लेग्राऊंड मीन्स खेळण्याचे मैदान. मग काय म्हटलेलं आहे? हे आमचे खेळाचे मैदान असेल का?
हे आमचे खेळाचे मैदान असेल का? प्रश्न आहे. म्हणजे हा मैदान कोणाचा आहे? आमचा असेल का? भविष्याचा विचार करू. Will it be in your hand? Will it be in your hand? Will it be in your hand? म्हणजेच ते तुझ्या हातात असेल का? ते तुझ्या हातात असेल का? प्रश्न आहे. ओके. Will it be a narrow room? Will it be a narrow room? Narrow म्हणजेच लहान, छोटस. ओके. रूम म्हणजेच खोली. ती खोली लहान होईल का? Will it be a narrow room? ती खोली लहान होईल का? नेक्स्ट आहे, Who will the first manager of this bank? Who will the first manager of this bank? म्हणजेच या बँकेचा पहिला मॅनेजर कोण असेल? या बँकेचा पहिला मॅनेजर कोण असेल? प्रश्न आहे. And next, will it be a big tree? Will it be a big tree? म्हणजेच हे मोठे झाड होईल का? हे मोठे झाड होईल का? अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही वाक्य आहे ते वाक्य आपल्याला भविष्य काळातील टू बी चे जे काही रूपे आहेत त्या अंतर्गत आपल्याला शिकायला मिळतात. ओके. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट अशी सांगितलेली आहे ती अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा की म्हटलेलं आहे की भविष्य काळात सामान्यतः भविष्य काळामध्ये जेव्हा प्रथम पुरुष मध्ये आय आणि वी या शब्दाचा वापर केला जात असतो, त्या शब्दाचा वापर केल्यानंतर या कर्त्यानंतर शॅल बी वापरायचा असतो. ओके. प्रथम पुरुष मध्ये वापरले जाणारे आय आणि वी हे जे काही कर्ते आहेत ह्या कर्त्यानंतर नेहमीच काय वापरायचा? साधारणपणे शॅल बीचा वापर करायचा. आणि द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष मध्ये जे काही दिलेले आहेत मग यू असेल, ही, शी, इट, दे असे जे काही कर्ते असतील त्या कर्त्यानंतर तुम्हाला काय वापरायला सांगितलेलं आहे? तर विल बी वापरायला सांगितलेलं आहे. जसं की या ठिकाणी आपण केलेलं आहे. पहा, प्रथम पुरुष मध्ये शॅल बीचा वापर झालेला आहे. प्रथम पुरुष मध्ये मग तो एक वचनी असो किंवा अनेक वचनी असो शॅल बीचा वापर झालेला आहे. द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष मध्ये काय म्हटलेलं आहे? तर विल बीचा वापर झालेला आहे. पहा, प्रत्येक ठिकाणी विल बीचा वापर झालेला आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ओके. तर मित्रांनो, जर समजा आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटत असेल, व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर नक्कीच लवकरात लवकर आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती शेअर करा, त्यांनाही समजू द्या. आणि जर कोण नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच अशीच नवनवीन माहिती आपल्याला मिळू शकेल. पुन्हा एकदा सांगतो की जे माहिती पाहणारे आहेत किंवा व्हिडिओ पाहणारे आहेत ते चॅनल सबस्क्राईब न करता पाहत आहेत, चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून आपल्याला आणखी नवनवीन प्रकारची माहिती मिळू शकेल. ओके. खर्च त्या ठिकाणी होत नाही म्हणून चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मलाही त्याच्यातून प्रतिसाद मिळेल, मला रिस्पॉन्स मिळेल, प्रेरणा मिळेल आणि अशाच नवनवीन प्रकारची माहिती आपल्यापर्यंत येऊ शकेल. ठीक आहे. आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद.